नेक्स्ट टॉपिक आहे आपला सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे नेमकं आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे. म्हणजे आपला जो टॉपिक आहे सम ऑफ फर्स्ट n टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन, ॲक्च्युली ही कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे आणि कशावर आधारित आहे. तर या ठिकाणी सिंपल कन्सेप्ट जर पाहतो म्हटलं तर कोणती अरिथमेटिक प्रोग्रेशन दिल्यानंतर त्याच्या पहिल्या n टर्मची सम किती हे जर मला फाइंड आउट करायचं असेल तर या कन्सेप्टच्या माध्यमातून आपल्याला फाइंड आउट करता येते. जसं ही एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे 5 11 also ही एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे 5 त्या 8 11 14 17 30 20 also. तर या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जसं आपण जर म्हटलं तर पहिल्या 3 टर्मची सम किती. पहिल्या 3 टर्मची सम दॅट मीन्स सम ऑफ फर्स्ट 3 टर्म्स. तर काय करावं लागेल. सम ऑफ फर्स्ट 3 टर्म पहिल्या 3 टर्म तर 5 प्लस 8 प्लस 11 आहे. 5 प्लस 8 प्लस 11 म्हणजे या 3 टर्मची सम विच इज एक्झॅक्टली किती. याची किती होती बा. दॅट इज 11 प्लस 8 19 19 24 सो दॅट इज 24. म्हणजे मला या ठिकाणी मला म्हणता येते या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये पहिल्या 3 टर्मची सम द सम ऑफ फर्स्ट 3 टर्म इज इक्वल टू 23 आणि सम ऑफ फर्स्ट 3 टर्म सिम्बॉलिकली डिनोटेड बाय द S3. आणि जेव्हा मी S3 लिहितो S3 चा मीनिंग काय झाला. सम ऑफ फर्स्ट 3 टर्म ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या 3 टर्मची सम असं त्याचा मीनिंग होतो. दॅट इज द सम ऑफ फर्स्ट 3 टर्म ऑफ द अरिथमेटिक. आता इथपर्यंत ठीक आहे. 3 टर्म्स आहे. 4 टर्मची सम विचारली तरी आपण करून टाकू. 5 टर्मची सम म्हटलं तरी आपल्याला थोडा वेळ लागेल पण करूच. पण जर या ठिकाणी मी जर तुम्हाला सम ऑफ फाइंड सम ऑफ फर्स्ट 235 टर्म्स म्हणजे या अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या 1 2 3 4 5 6 टर्म आहे फक्त इथे लिहिलेले. असे 7 8 9 10 100 11 101 102 तशी 235 टर्मची सम जर मी तुम्हाला काढायला लावली तर विच इज व्हेरी मच ट्रेंड इन कॅल्क्युलेट. खूप किचकट होऊन जाते कॅल्क्युलेट करायला. मग अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. तर बाय दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द सम ऑफ फर्स्ट n टर्म ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या n टर्मच्या सम्स मला त्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून कॅल्क्युलेट करता येते. तो फॉर्म्युला कसा आहे आपण पाहू. या ठिकाणी फॉर्म्युला स्टँड फॉर द सम ऑफ फर्स्ट n टर्म सम ऑफ फर्स्ट n टर्म आणि सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन is denoted by the Sn. लक्षात घ्या. सम ऑफ फर्स्ट n टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज डिनोटेड बाय Sn. कशाने डिनोट केला जातो. Sn ने डिनोट केला जातो. आणि द फॉर्म्युला इज दॅट इज Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट. लक्षात घ्या. Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट दॅट इज ट्वाइस a प्लस n - 1 into t ब्रॅकेट कंप्लीट. So that is the standard formula. हा एक फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. आता याच्यातल्या काही गोष्टी आपण लक्षात घ्या. n काय आहे. पडीत n हा n आणि हा n हे तिन्ही n काय शो करते. तिन्ही n चा मीनिंग एकच आहे. कोणता. नंबर ऑफ टर्म्स. आपण n टर्म मध्ये सुद्धा ही गोष्ट शिकलेली आहे. पडीत n n इज द नंबर ऑफ टर्म्स. तुम्ही कितव्या नंबरवरच्या टर्मवर आहे. जसे या ठिकाणी 2 4 6 8 10 12 तर या ठिकाणी मी जर म्हटलं 8
8 ही कितव्या नंबरवर आहे तर फोर्थ टर्म साठी आहे. फोर्थ टर्म ही 8 आहे. म्हणून tn मध्ये आता tn इज इक्वल टू काय या ठिकाणी 8 आहे. इथं tn इज इक्वल टू 8 आहे. तर tn इज इक्वल टू 8 साठी यांची व्हॅल्यू किती झाली तर 4 झाली. म्हणजे फोर्थ टर्म आहे. ठीक आहे. तर इथे सुद्धा यांच्या ठिकाणी तुम्हाला काय टाकायला लागतं तर तुम्हाला किती टर्मचे सम फाइंड आउट करायचे आहे. समजा मला 15th टर्मची सम फाइंड आउट करायची आहे तर n इज इक्वल टू 15 here. ओके. त्यानंतर व्हॉट इज a या ठिकाणी लिहितो व्हॉट इज n. n इज अ टर्म, नंबर ऑफ टर्म किंवा टर्म नंबर. व्हॉट इज a. a काय आहे a is a first term. a is a first term. a ही फर्स्ट टर्म झाली. त्याच्यानंतर व्हॉट इज b. as you know very well व्हॉट इज b तर b is a common difference. it is a common difference. आता या ठिकाणी पहा बाय दिस फॉर्म्युला म्हणजे कोणत्याही अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या n टर्मची सम फाइंड आउट करण्यासाठी मला या तीन गोष्टी लागतात की तुम्हाला कितव्या टर्म पर्यंतची सम कॅल्क्युलेट करायची आहे. त्याच्यानंतर त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनची फर्स्ट टर्म माहित पाहिजे आणि त्यानंतर त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनचा कॉमन डिफरन्स माहित पाहिजे. म्हणजे या तीन गोष्टी जर तुमच्याजवळ अवेलेबल असेल तर तुम्ही अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या n टर्मच्या सम या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करू शकता. त्यानंतर बघा एक दुसरा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. म्हणजे द सम ऑफ n टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन कॅन बी कॅल्क्युलेट बाय अनदर वे. म्हणजे जर तुमच्याजवळ कॉमन डिफरन्स नसेल, अरिथमेटिक प्रोग्रेशनचा कॉमन डिफरन्स जर तुम्हाला दिलेला नाही तर मात्र दुसरा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येईल. सेकंड फॉर्म्युला कसा आहे पहा. नाउ अगेन दॅट इज सम ऑफ n term of an arithmetic progression is equal to that is n by 2 in bracket Sn. इथे सुद्धा लक्षात घ्या दोघांचा मिळून एकच आहे. sum of n term of an arithmetic progression is equal to that is n by 2 in bracket that is t1 plus t2 sorry tn t1 plus tn. आता याच्यातला n म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. here n stand for the term number. what is tn. t1 is a first term. t1 काय आहे या ठिकाणी t1 आहे या ठिकाणी फर्स्ट टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशनचा अरिथमेटिक प्रोग्रेशनची फर्स्ट टर्म. ठीक आहे. what is tn. tn काय आहे tn is the last term of arithmetic progression. what is tn. tn is the last term of an arithmetic progression. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनची लास्ट टर्म. म्हणजे तुम्हाला कितव्या टर्म पर्यंतची सम फाइंड आउट करायची. मला सपोज 50 टर्म पर्यंतची सम फाइंड आउट करायची आहे तर 50 नंबरची टर्म इथे आणि t1 म्हणजे काय फर्स्ट टर्म ऑफ टर्म. इथे कुठेच या फॉर्म्युलामध्ये कॉमन डिफरन्स. तर these are the two basic formulas to calculate the sum of first n term of an arithmetic progression. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या n टर्मची सम मला या दोन फॉर्म्युल्यापैकी कोणत्या एका फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करता येते. या फॉर्म्युल्याने जर कॅल्क्युलेट करा हा फॉर्म्युला केव्हा अप्लाय करू आपण जेव्हा फर्स्ट टर्म आपल्या जवळ असेल कॉमन डिफरन्स आपल्या जवळ असेल. फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स. हा फॉर्म्युला केव्हा अप्लाय करू आपण जेव्हा फर्स्ट टर्म आपल्या जवळ असेल आणि लास्ट टर्म आपल्या जवळ असेल. ठीक आहे. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म जर आपल्या जवळ असेल तर या फॉर्म्युल्याने that is Sn is equal to n by 2 in bracket t1 plus tn म्हणजे फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. आणि या हा फॉर्म्युला केव्हा अप्लाय करता येईल मला जेव्हा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जी फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स ओके ह्या दोन गोष्टी दिलेल्या असतात. ठीक आहे. तर पाहू आपण
याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम घेतो मी. Find the sum of first नाही एक सेकंड, हे प्रॉब्लेम थोडंसं कठीण होऊन जाईल. दोन प्रॉब्लेम झाल्यानंतर मी ते प्रॉब्लेम फाइंड the sum of first 15 term of arithmetic progression if first term is 10 and common difference 3 and common difference 3. Problem कर दिए. Find the sum of first 15 term of an arithmetic progression if first term is 10 and the common difference is 3. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सोल्युशन मी इथून स्टार्ट करेल. मला काय फाइंड आउट करायचं आहे, सम ऑफ फर्स्ट 15 टर्म म्हणजे S15 फाइंड आउट करायचं आहे. दिलेलं काय, फर्स्ट टर्म इज 10, फर्स्ट टर्म 10 आहे म्हणजे काय, a ची व्हॅल्यू आपल्याला 10 दिली. ठीक आहे. कॉमन डिफरन्स 3, कॉमन डिफरन्स किती आहे 3 म्हणजे d ची व्हॅल्यू 3 दिली. फाइंड आउट काय करायचं आहे मला, सम ऑफ फर्स्ट 15 टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे S15 फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. याला सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करू. नाउ वी हॅव that is Sn is equal to कोणता फॉर्म्युला अप्लाय करू, कोणता फॉर्म्युला अप्लाय करू, मग अशी फॉर्म्युला लिहून दिली मी मला फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट फॉर्म्युला कसा होता, फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स असेल, फर्स्ट फॉर्म्युला अप्लाय करायचा. सेकंड फॉर्म्युला केव्हा अप्लाय करता येईल, जेव्हा फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म असेल तेव्हा अप्लाय करता येईल. तर आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला आहे अप्लाय करता येईल कारण की फर्स्ट टर्म आहे आणि कॉमन डिफरन्स होता आहे. सो Sn is equal to n by 2 in bracket twice a plus n minus 1 into d. So that is the formula. Substitute करू आपण values. Sn आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, S15. तर Sn मध्ये n ची व्हॅल्यू जेव्हा मी इथे 15 टाकतो, तर या फॉर्म्युल्यामध्ये जिथं कुठे n आहे ते n ची व्हॅल्यू 15 राहणार. मी इथे 15 राहणार आणि इथे सुद्धा 15 राहणार. सो n by 2 n ची व्हॅल्यू 15 आहे, सो 15 by 2 in bracket twice a ची व्हॅल्यू किती आहे 10, सो 2 into 10 plus in bracket n ची व्हॅल्यू किती आहे 15 minus 1 and the common difference is 3 bracket complete. सिम्प्लिफिकेशन लक्षात घ्या is equal to 15 upon 2. मी याला डिवाइड करत नाही, राहू दे तो प्रॉब्लेम कसं हो 2 into 10 20 plus पहिले सबट्रॅक्शन करून घेतो. 15 minus 1 14 आणि 14 ला 3 ला मल्टिप्लाइड आहे, सो मल्टिप्लाइड बाय 3. सिम्प्लिफाय करू अजून 15 upon 7 that is 20 plus 14 into 3 42. हां त्यानंतर पहा is equal to 15 upon 7 in bracket that is 20 plus 42 that is 62. Okay. हां इथे सिम्प्लिफाय करूया. 15 divided by is equal to 15 divided by 7 multiplied by 62. इथं सिम्प्लिफाय करता येत असेल तर सिम्प्लिफिकेशन करून घेऊ आपण. कैलकुलेशन पार्ट चेक करा बरोबर आहे का. यस 15 टाकले होते आपण 15 by 2 twice a ची व्हॅल्यू 10 आहे
7 कसा काय? कारण की इथं फर्स्ट टर्म 10 आहे आणि कॉमन डिफरन्स जर 3 आहे तर इथं कंप्लीट डिवाइड व्हायलाच पाहिजे. 7 2 इज इक्वल टू पा सिम्प्लिफाय करूया. 2 मल्टिप्लिकेशन डिवाइड करता है. 2 3 are 6, 2 1 are 2, that is 31. 15 into 31 जे काय मल्टिप्लिकेशन आहे तसे मल्टिप्लिकेशन करू आपण. 15 1 are 15, 15 these are 45, 46, 465. तर लक्षात घ्या मल्टिप्लिकेशन एकदा पुन्हा चेक करतो मी. 15 1 are 15, 1, 15 these are 45, 4. So 465 is the sum of first 15 term of an arithmetic progression. म्हणून या ठिकाणी लिहितो therefore sum of first 15 terms of arithmetic progression is किती आहे 465. ओके तर हे एक प्रॉब्लेम आहे. पुन्हा एखादा दुसरा प्रॉब्लेम घेऊ आपण. प्रॉब्लेम समजून घेतल्यानंतर न पाहता ते सिम्प्लिफाय करा. क्वेश्चन लिहून घ्या. तुम्ही क्वेश्चन लिहून देत आहोत. हां त्यानंतर एक थोडा वेगळा प्रॉब्लेम घेऊ आपण. फाइंड द सम ऑफ even number. Find the sum of even number between 1 to 200. प्रॉब्लेम कसा आहे लक्षात घ्या. Find the sum of even number between 1 to 200. म्हणजे याचा अर्थ काय तर 1 पासून तर 200 पर्यंत 1 पासून तर 200 पर्यंत जेवढ्या इवन नंबर्स आहेत त्या सगळ्या इवन नंबरची सम. आता 1 आणि 200 च्या मध्यातला इवन नंबर कोणते आहेत? सगळ्यात पहिली इवन नंबर आहे 2. 2 नंतर येते 4 6 8 अप टू पर्यंत 198 आणि 200 सुद्धा. म्हणजे लास्ट टर्म 200 आहे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे शेवटच्या टर्म पर्यंत 200 पर्यंत म्हणजे 2 4 6 8 अप टू 200 पर्यंत जेवढ्या काही टर्म्स आलेल्या आहेत या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये त्या सगळ्यांची सम मला इथं फाइंड आउट करायची. आता महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या. इथे मार्क्स अर्धा एक मार्क्स काढते पुष्कळ जणांना. कशामुळे काढते लक्षात घ्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे फाइंड द सम ऑफ इवन नंबर बिटवीन 1 to 200. आता आपण जो काही फॉर्म्युला पाहिलेला आहे हा फॉर्म्युला कशासाठी आहे? सम ऑफ फर्स्ट n टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. नॉट फॉर एनी सिरीज. कोणत्या सिरीज साठी नाही आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यात पहिले तर मला 1 पासून तर 200 पर्यंतचे जेवढे काही इवन नंबर मी लिहिणार आहोत ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे सगळ्यात पहिले डिटरमाइन करावं लागेल. म्हणून या ठिकाणी मी सोल्युशन इथून स्टार्ट करतो. हियर इवन नंबर इथं इवन नॅचरल म्हणजे इवन नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 200 आर 1 पासून तर 200 पर्यंतचे इवन नॅचरल नंबर कोणते? 2 4 6 8 अप टू 200 आणि आता ही काय ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. म्हणून इथे लिहितो इवन नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 200 आर 2 4 6 up to 200 इज ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे ही एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे सगळ्यात पहिले आपल्याला डिटरमाइन करावं लागेल. ठीक आहे झालं डिटरमिनेशन. त्यानंतर हियर फर्स्ट टर्म a किती आहे 2. a म्हणजे आपला t1 हा लक्षात घ्या. t1 म्हणजे a म्हणजे 2. या ठिकाणी कॉमन डिफरन्स किती आहे? कॉमन डिफरन्स 4 - 2 दॅट इज 2.
किंवा 6 minus 4 2, 8 minus 6 2, कॉमन डिफरन्स 2 आहे. आणि 200 म्हणजे या ठिकाणी tn ची व्हॅल्यू दिली आहे 200. लास्ट टर्म आहे 200. आता हे प्रॉब्लेम आपल्याला दोन वेगवेगळ्या पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल. एक फर्स्ट टर्म आहे आणि कॉमन डिफरन्स आहे. पण 200 पर्यंत ही अरिथमेटिक प्रोग्रेशन 200 पर्यंत किती टर्म आहे म्हणजे यांची व्हॅल्यू नाही ना आपल्याला यांची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी जर दोन पैकी मी कोणताही फॉर्म्युला जर यूज केला कोणताही दोन्ही याला हे प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करता येईल. कारण की लास्ट टर्म आपल्याजवळ आहे यांची. आता या ठिकाणी मी हा फॉर्म्युला लिहितो Sn = n/2 in bracket twice a plus n minus 1 into t. या ठिकाणी Sn ची व्हॅल्यू काय टाका? यस, इथं काय टाका? अरिथमेटिक प्रोग्रेशन किती टर्म आहे 200 माहित आहे का? नाही, 200 नाही. 200 ही tn = 200 आहे. tn = 200 आहे. ही 200 ची टर्म थोडी नाही. तसं ही काय 8 टर्म आहे? नाही. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ ही फोर्थ टर्म आहे. म्हणजे t4 हा 8 झाला. फोर्थ टर्म 8 आहे. है की म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनची फोर्थ टर्म 8 आहे. म्हणजे या ठिकाणी t4 झाला. तसंच 200 ही अरिथमेटिक प्रोग्रेशनची कितव्या नंबरची टर्म आहे हेच तर मला इथं माहित नाही. म्हणून सगळ्यात पहिले मला या ठिकाणी n ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते 200 साठी. म्हणून tn = 200. म्हणून हा फॉर्म्युला आता मला डायरेक्टली यूज करता येत नाही. वी डोंट हॅव एन आयडिया अबाउट द व्हॅल्यू ऑफ n. n ची व्हॅल्यू मला इथं माहित नाही. म्हणून काय करायचं पहा. Here now we have that is tn = tn चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. tn = a plus n minus 1 into d. सिम्प्लिफाय करतो. tn किती आहे 200. tn ची व्हॅल्यू 200 आहे = a फर्स्ट टर्म 2 प्लस n ची व्हॅल्यू माहित नाही -1 आणि d आहे 2. सिम्प्लिफाय करूया. सो 200 2 n minus 1 2 into n that is twice n 2 into -1 that is -2. हा -2 plus 2 कॅन्सल झाला. काय होईल 200 = twice n. so therefore 200 divided by 2 is equal to n. so therefore n is equal to 100. म्हणजे या ठिकाणी मला म्हणता येते की n ची व्हॅल्यू 100 आहे. कशासाठी 200 साठी. so therefore I can write here म्हणजे ही जी लास्ट टर्म आहे 200 अरिथमेटिक प्रोग्रेशनची ही जी लास्ट टर्म आहे 200 ही कितव्या नंबरची टर्म आहे 100 नंबरची टर्म आहे. म्हणून या ठिकाणी मला म्हणता येते सो देयरफॉर t100 = 200. म्हणजे जशी ही फोर्थ नंबरची टर्म 8 आहे तशीच 100 नंबरची टर्म ही 200 आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर या ठिकाणी पहा आता मात्र आपल्याला फॉर्म्युला लागतो आहे. now we have that is Sn = आता मात्र तुम्ही कोणताही फॉर्म्युला यूज करू शकता. कोणता फर्स्ट फॉर्म्युला किंवा सेकंड फॉर्म्युला असतो. कारण की लास्ट टर्म आपल्या जवळ आहे आणि tn ची व्हॅल्यू दिलेली आहे. मी यावेळेस लास्ट सेकंड फॉर्म्युला यूज करतो. Sn = n/2 in bracket t1 plus tn. सबट्यूट करूया. Sn किती टर्म मध्ये सम पॉइंट करायचे मला ही किती टर्म आहे 100 नंबरची टर्म आहे. म्हणून S100 = n ची व्हॅल्यू 100 डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट t1 किती आहे 2 प्लस tn किती आहे 200 है ना. tn 200 = 100 divided by 2 which is 50. 200 plus 2 that is 202. so therefore S100 = 50 multiplied by 202. so that is 5 2s are 10, 5 2s are 10. so that is 5 2s are 10. yes, that is 10,100. so that is sum of first 100 term of an arithmetic progression is equal. म्हणजे मला म्हणता येते
ह्या म्हणजे सगळ्यात पहिले तर मला फाइंड आउट काय केलं मी या ठिकाणी सगळ्यात पहिले की या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये ही कितव्या नंबरची टर्म आहे म्हणजे n ची व्हॅल्यू माहित करून घेतल्याशिवाय आपल्याला s n ची व्हॅल्यू फाइंड आउट करता आली नाही म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा याचा वर्ड आन्सर लिहायचा आहे द सम ऑफ इवन नॅचरल नंबर सो देयरफॉर सम ऑफ इवन natural number from that is 1 to 200 is किती 10,000 and ओके हे एक प्रॉब्लेम आहे